हीट अँड चेंज ऑफ अ फिजिकल स्टेट. हीट म्हणजे काय? उष्णता. आणि चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे काय? उष्णतेमुळे ज्या फिजिकल स्टेट असतात कुठल्याही सबस्टन्सच्या त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचा चेंज होतो ते आपल्याला बघायचं आहे. यू हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स इज द इफेक्ट्स ऑफ अमाऊंट ऑफ हीट इन इट. आता तुम्ही शिकले आहात एखाद्या सबस्टन्सला जर आपण हीट दिली, उष्णता दिली, तर तो सबस्टन्सची फिजिकल स्टेट म्हणजे अवस्था काय होते? बदलते, चेंज होते. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. एखाद्या सबस्टन्सला उष्णता दिल्यावर काय असतो? तो सबस्टन्स काय करतो? हीट ॲब्झॉर्ब करतो, गेन करतो. हीटला काय करतो? तो ॲब्झॉर्ब करतो. आणि सॉलिड असेल तर कशात होईल? लिक्विडमध्ये. लिक्विड असेल तर कशात होईल? गॅसमध्ये त्याचं रूपांतर होतं. ऑन द अदर हँड, व्हेन सबस्टन्स कूल और लुजेस हीट इट चेंज फ्रॉम गॅसेस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड स्टेट. याच्या उलट समजा एखादा सबस्टन्स आहे तो खूप हॉट आहे, त्याची हीट आपण कमी केली म्हणजे त्याला कूल केलं. त्याला काय केलं? आपण कूल करतो. जेव्हा हॉट सबस्टन्सला आपण कूल करतो तेव्हा हीट काय करतो? तो लॉस करतो, बाहेर टाकतो. तेव्हा तो गॅसमध्ये असेल तर लिक्विडमध्ये होईल. परत जर कूल केलं तर लिक्विडचा कसा होतो? तो सॉलिड होतो. हीट काढल्यानंतर, हीट बाहेर टाकल्यानंतर तो काय होतो? गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. बाजूला तक्ता आहे त्याच्यात पहा, चेंज ऑफ स्टेट. चेंज ऑफ स्टेट कशा होतात? सॉलिड त्याला हीट दिली आपण ऑन हिटिंग, कशात कन्वर्ट होईल? तो लिक्विडमध्ये. कशात कन्वर्ट होईल? लिक्विडमध्ये. लिक्विडला परत हीट दिली ऑन हिटिंग, काय होईल? गॅस. त्याच्या खाली दिलं आहे बघा, गॅस आहे. गॅसला कूल केलं म्हणजे टेम्परेचर कमी केलं, कशात कन्वर्ट होईल? लिक्विडमध्ये. लिक्विडला कूल केलं, कशात कन्वर्ट होईल? सॉलिडमध्ये. म्हणजे हीट दिल्याने कुठल्याही सबस्टन्सच्या फिजिकल स्टेट ह्या चेंज होतात, हे तुम्हाला लक्षात यायला हवं. आता पुढचं बघायचं आहे आपल्याला बघा. कॅन यू टेल डज वॉटर चेंज इन टू वेपर द मोमेंट वी प्लेस द वेसल ऑन अ स्टोव? डज वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस? प्रश्न काय आहे बघा. वॉटर चेंज इन टू वेपर द मोमेंट वी प्लेस द वेसल ऑन अ स्टोव. डज वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस? Water change into the vapor the moment we place the vessel on stove. कसं होतं ते आता आपण पाहणार आहोत. A specific amount of heat must be gained or lost before the state of substance can change. कुठलाही सबस्टन्स असू द्या, तो विशिष्ट अशी उष्णता ॲब्झॉर्ब करतो, गेन करतो किंवा लॉस करतो. त्याच वेळेस त्या सबस्टन्सची फिजिकल स्टेट काय होते? चेंज होते. म्हणजे त्याचं वेगळ्या स्टेटमध्ये रूपांतर होईल. द चेंज इन द फिजिकल स्टेट इज डिटर्मिन्ड बाय हाऊ हॉट द सबस्टन्स बिकम ऑन गेनिंग हीट और हाऊ कोल्ड ऑन लुझिंग हीट. तर एखादा जो सबस्टन्स आहे त्याची जी फिजिकल स्टेट आहे ती केव्हा चेंज होईल? तर त्याने किती त्या सबस्टन्सला आपण हीट दिली आहे, किती हीट त्यांनी गेन केली म्हणजे आपण त्याला किती हॉट केलं आहे, किती उष्णता दिली आहे. किंवा हाऊ कोल्ड, त्याला किती थंड केलं आहे म्हणजे त्याने किती हीट बाहेर टाकली आहे, किती हीट बाहेर टाकली, तेव्हाच त्याची फिजिकल स्टेट काय होईल? चेंज होईल. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट और कोल्ड अ सबस्टन्स इज? आता तुम्ही कशावरनं सांगणार की एखादा सबस्टन्स खूप हॉट आहे किंवा खूप कोल्ड आहे, म्हणजे खूप उष्ण आहे किंवा खूप थंड आहे, कशावरनं तुम्ही सांगू शकतात ते आता आपल्याला बघायचं आहे. तर बघा, तुम्हाला जर लहानपणी ताप आलेला असेल, शक्यतो आपण लहानपणी वापरतो. तुम्हाला बघा हा एक थर्मामीटर दाखवला आहे. हा थर्मामीटर्स तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा तुमचे जे आई वडील होते, तुम्हाला जर ताप आला तर तो टेम्परेचर मोजण्यासाठी याचा उपयोग करायचे. आलं लक्षात? म्हणजे ॲक्च्युली किती टेम्परेचर आहे त्याच्यावरनं ठरवायचं की तो ताप आहे किंवा नाही तुम्हाला. मग त्याच्यासाठी किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे मेजर करण्यासाठी काय लागतं? थर्मामीटर्स. काय लागतं? थर्मामीटर. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय दिलं आहे, द टेम्परेचर अँड थर्मामीटर. आपल्याला काय बघायचं आता? द टेम्परेचर अँड थर्मामीटर बघायचं आहे. आकृती दिसते तुम्हाला बाजूला, सरळ आकृती.
किंवा खाली पण दिले. तुम्हाला 4 प्रकारचे थर्मामीटर दिले तिथे. किती आहेत ते? 4 आहेत. आता आपण ते पाहणार आहोत. त्याच्यात बघा, वेन अ सबस्टन्स गेट हीट इट बिकम वॉर्म अँड देन हॉट. जेव्हा एखाद्या सबस्टन्सला आपण हीट देतो तो वॉर्म होतो, म्हणजे थोडा उबदार होतो. नंतर हॉट, नंतर तो खूप जास्त उष्ण होतो. वी पुट our hand or finger in the water to judge how hot it is, but that is not a accurate measure. आपण कधी काय करतो, आपला हात किंवा आपले जे फिंगर असतात, म्हणजे किती हॉट आहे वॉटर हे चेक करण्यासाठी आपण आपले बोटं किंवा आपला हात आपण त्या पाण्यात टाकतो. परंतु हे ॲक्युरेट मेजर करण्याची पद्धत आहे का? नाही. कारण पाणी जर खूप उष्ण असेल तर आपल्याला ते गरम पाण्यामुळे आपला हात काय होईल? भाजेल. आलं ना लक्षात? मग ती ॲक्युरेट पद्धत नाही आहे. ते किती पाणी हॉट झालं गरम झालं हे म्हणण्याची ती ॲक्युरेट पद्धत नाही आहे. बी साईड, इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्केल्डेड. जर एखादा पदार्थ खूप हॉट असेल तर आपला हात काय होऊ शकतो? भाजू शकतो. त्याला ओके मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इजा होऊ शकते. अ थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. मग टेम्परेचर मेजर करण्यासाठी एक जो डिव्हाइस असतो त्याला काय म्हणतात? थर्मामीटर्स. काय म्हणतात त्याला? थर्मामीटर म्हणतात. डिग्रीज सेल्सिअस त्याचं जे युनिट आहे थर्मामीटरचं डिग्री सेल्सिअस आहे. काय आहे बाळांनो? डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ अ मेजरिंग टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्याचं ते युनिट आहे डिग्री सेल्सिअस. देअर आर सेव्हरल टाईप ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल. तर अनेक प्रकारचे थर्मामीटर्स हे बाजारात उपलब्ध असतात. नाऊ डे डिजिटल थर्मामीटर आर फ्रिक्वेंटली यूज. तर आता जे डिजिटल थर्मामीटर आहे ते मोठ्या प्रमाणाने वापरलं जातं. डिजिटल थर्मामीटर बघा ते खाली दाखवलेलं आहे. ओके, हे काय आहे? हे जे आहे हे डिजिटल थर्मामीटर आहे. तर याचा लहान मुलांसाठी तर ताप चेक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढे बघा टॉपिक आता. लेट्स ट्राय दिस. करून पहा. टेक अ थर्मामीटर फ्रॉम द लॅबोरेटरीमधनं एक थर्मामीटर घ्यायचा. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ अ मर्क्युरी. थर्मामीटरच्या खालचा जो बल्ब असतो ना, असा बघा गोलाकार भाग असतो शेवटी. थर्मामीटरची आकृती आहे ना तुमच्याकडे, मागच्या पेजवर जी आकृती होती, तर तो जो बल्ब आहे त्याच्यामध्ये कुठला काय फिलअप असतं? मर्क्युरी. मर्क्युरी काय? मेटल आहे. मर्क्युरी काय आहे? मेटल आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप कमी असल्यामुळे तो लिक्विडमध्ये असतो. कसा असतो तो? लिक्विड स्टेटमध्ये असतो. द मर्क्युरी रायझेस टू सर्टन लेवल इन कॅपिलरी ट्यूब अबोव द बल्ब. तो जो मर्क्युरी आहे त्याला जर हीट मिळाली, उष्णता मिळाली, तर त्याचं काय होतं? एक्सपान्शन होतं. म्हणून त्या जो बल्ब आहे तिची ट्यूब आहे काचेची, त्या काचेच्या ट्यूबमध्ये तो असा राईज होतो, म्हणजे वरती येतो. आलं लक्षात? यू विल सी अ स्केल नेक्स्ट टू द मर्क्युरी कॉलम. आणि बघा त्या मर्क्युरी कॉलमला तिथं स्केल दिलं आहे, मार्किंग केलेलं आहे. टेम्परेचर 10, 20, 30, 40 ते मार्किंग केलेलं आहे. रीडिंग द फिगर्स नियर द लेवल ऑफ मर्क्युरी टेल द टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ थर्मामीटर. मग त्या मर्क्युरीच्या लेवलला जे रीडिंग असेल ते सांगायचं आहे. ते काय असतं? टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ थर्मामीटर. म्हणजे थर्मामीटरचा जो खालचा बल्ब आहे त्याच्या अवतीभोवतीची जी एअर आहे त्याचं टेम्परेचर तो दाखवणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे आज जरी आपण आता विंटर सुरू होणार आहे, हे टेम्परेचर काहीतरी 32, 34 आपल्याला तो दाखवेल. मग ते टेम्परेचर कशाचं झालं? एअरचं. कशाचं झालं? एअरचं. ओके. Hold the thermometer in water so that the bulb is completely immersed in water and read the temperature of the water. बघा आकृतीत तुम्हाला दाखवलेलं आहे. एक काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आईस आहे आणि त्या आईसमध्ये तो थर्मामीटर काय केला आहे? पूर्ण तो आईसमध्ये तो थर्मामीटर इमर्स केलेला आहे. आता तो टेम्परेचर कशाचं दाखवणार आहे आपल्याला? तिथं जे वॉटर आहे थंड खूप, त्याचं तो टेम्परेचर आपल्याला द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन वन व्हेसल. मग त्याचं आधीचं काय टेम्परेचर आहे ते आपण नोट डाऊन करू. तो दाखवेल काय जे असेल ते 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री जे असेल ते. ओके. नंतर हॉट वॉटर घ्यायचं एका भांड्यात. ओके. आणि त्याचं टेम्परेचर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. आणि कोल्ड वॉटर और आईस इन अनादर. आणि दुसऱ्या याच्यामध्ये थंड पाणी किंवा आईस घ्यायचं, त्याचं टेम्परेचर आपल्याला
नोट डाऊन करायचं. आता नोट द टेम्परेचर. बघा आपल्याला खाली दाखवलं की कशा पद्धतीचे टेम्परेचर आपल्याला शो होतील. तर बघा समजा बॉइलिंग वॉटर असेल. बॉइलिंग म्हणजे काय, जे उकळणारं पाणी आहे त्या पाण्याचं टेम्परेचर किती दाखवणार आहे थर्मामीटरमध्ये, 100 डिग्री. किती दाखवेल ते, 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर. फ्रीजिंग वॉटर म्हणजे वॉटरचं काय झालं, सॉलिड आईस झालं, आईस. त्याचं टेम्परेचर किती दाखवेल, 0 डिग्री सेल्सिअस. एअर. विंटर नाईट म्हणजे हिवाळ्यामध्ये रात्रीची हवा असते खूप थंड असते, तिचं जे टेम्परेचर असेल लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. एअर. समर आफ्टरनून. उन्हाळ्यामध्ये दुपारी जे हवेचं टेम्परेचर असेल ग्रेटर दॅन 35 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त. इनसाईड अ फ्रीज. आपला जो फ्रीज असतो घरामध्ये त्याचं जे टेम्परेचर असतं आतमधलं लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं, 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. इनसाईड द फ्रीजर. वरती फ्रीजच्या वरतीच काय असतो, फ्रीजर असतो, ज्याच्यात आपण पाण्याचं रूपांतर बर्फात करतो बर्फ तयार करण्यासाठी. त्याचं टेम्परेचर किती असतं, -18 डिग्री सेल्सिअस, -18 डिग्री सेल्सिअस. आणि आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे, आपल्या शरीराचं टेम्परेचर आहे ते अप्रॉक्सिमेटली किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस. आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस आहे. आता बघा पुढे बघू आपण. पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे बॉइलिंग. वॉटर इज अ कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. तुम्हाला माहिती आहे पाण्याचं सतत काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. काय होतं, इव्हॅपोरेशन. कोणामुळे होतं, सूर्यामुळे होतं. काय होतं, कारण जे सनलाईट आहे ती एक प्रकारची हीट एनर्जी, ती काय एक प्रकारची हीट एनर्जी आहे. आणि त्याच्यामुळे जे कुठं डॅम्स असतील, ओके, समुद्र असेल, तिथलं जो पाणी आहे त्या पाण्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. वी नो दॅट वॉटर स्पीड ऑन द फ्लोर ड्राय अप स्लोली ऑन इट्स ओन. आपल्याला माहिती आहे जर ग्राउंडवर पाणी पडलं किंवा कुठेही असं खाली पाणी पडलं तर थोड्या वेळानंतर काय होतं, ते ऑटोमॅटिक ड्राय होतं, कोरडं होतं. दिस इव्हॅपोरेशन ऑकर फ्रॉम सरफेस ऑफ द वॉटर. मग ते ड्राय होतं म्हणजे नेमका काय होतं आहे, तर त्या पाण्याचं काय होतं आहे, इव्हॅपोरेशन होतं आहे. काय होतं आहे बाळांनो, इव्हॅपोरेशन होतं आहे. व्हॉट हॅपन वेन वॉटर बॉईल. जेव्हा वॉटर बॉईल होतं म्हणजे पाणी जेव्हा उकळतं तेव्हा काय होतं, ॲज द वॉटर गेट हिटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट्स इव्हॅपोरेट ॲज अ फास्टर अँड फास्टर रेट. जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो, उष्णता दिल्यानंतर त्याचं तापमान वाढतं, टेम्परेचर खूप वाढतं. टेम्परेचर वाढल्यानंतर त्याचं अगदी जलद खूप लवकर इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होतं. वेन वॉटर केप्ट ऑन स्टो अटेन अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑर लेवल ऑफ हीट देन इव्हॅपोरेशन टेक प्लेस इन ऑल पार्ट्स ऑफ बॉडी ऑफ वॉटर. जेव्हा आपण पाण्याला स्टोवर ठेवतो आणि स्टोवर ठेवल्यानंतर त्याला विशिष्ट तापमानाला आपण उष्णता देतो, विशिष्ट तापमानापर्यंत आपण उष्णता देतो, त्या तापमानाला येईपर्यंत पाणी काय करतं, हीट ॲब्झॉर्ब करतं. नंतर पाण्याच्या सगळ्या बॉडीमधनं म्हणजे ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, जे वॉटर बॉडी म्हणतो आपण, तर सगळ्या पाण्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन व्हायला सुरुवात होते. देन वी सी वॉटर बबल रायझिंग फास्टर अँड फास्टर रेट्स टू द सरफेस अँड स्टीम मिक्सिंग इन द एअर. मग आपल्याला दिसतं वॉटर सगळं बॉईल व्हायला लागल्यानंतर बबल्स खालून वरती येताना आपल्याला दिसतात. ते बबल्स म्हणजेच काय असतं, स्टीम असतं. आणि ते कशामध्ये मिक्स होतं, हवेमध्ये. बाहेर जी हवा आहे त्याच्यामध्ये ते बबल्स मिक्स होतात. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर. यालाच काय म्हणतो आपण, बॉइलिंग ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. याला इव्हॅल्युएशन्स असं म्हणतात. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉईल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे समुद्र सपाटीजवळ जे शुद्ध पाणी असतं प्युअर वॉटर त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. याला आपण बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणतात. तर मग वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. वेन वॉटर वेपर कूल. समजा वाफ तयार झाली, स्टीम तयार झाली, मग त्याला आपण वॉटर वेपर म्हणतो. तिला जर आपण थंड केलं, कूल केलं, इट कन्वर्टेड इन टू वॉटर. ती परत कशात रूपांतर होते, वॉटरमध्ये. वाफेला जर थंड केलं ते परत पाण्यामध्ये तिचं रूपांतर होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. याला काय म्हणतात, कंडेन्सेशन. म्हणजे वॉटर वेपरचं वॉटरमध्ये रूपांतर म्हणजे गॅसचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं, त्याला कंडेन्सेशन असं म्हणतात.
कंडेन्सेशन ऑफ स्टीम ऑल्सो टेक प्लेस ॲट 100 डिग्री सेल्सिअस. कंडेन्सेशन सुद्धा किती डिग्रीला होतं? 100लाच होतं. बॉइलिंग कितीला होतं? 100लाच होतं. कंडेन्सेशन कितीला होतं? 100 डिग्री सेल्सिअसलाच होतं. इट मीन्स दॅट बॉइलिंग पॉईंट कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर ॲट द सेम. याचा अर्थ वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट दोघं कसे आहेत? सारखे आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आता पुढचा जो टॉपिक येतो बघा, टेक सम वॉटर इन अ बिकर. बिकरमध्ये थोडं पाणी घ्या. प्लेस इट थर्मामीटर इन इट. त्याच्यामध्ये थर्मामीटर बुडवून द्यायचा. हीट द बिकर ऑन अ स्पिरिट लॅम्प. लॅम्पने किंवा बर्नरने बिकरला उष्णता द्यायची. नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट नोट डाऊन करायचा. रिपीट ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी परत करायची. ॲडिंग सॉल्ट ऑर शुगर टू वॉटर. आता काय करायचं? पाण्यामध्ये साखर किंवा मीठ टाकायचं. ओके, आणि तीच ॲक्टिव्हिटी करायची म्हणजे त्याला उष्णता द्यायची. अँड नोट द बॉइलिंग पॉईंट अगेन. आणि परत बॉइलिंग पॉईंट चेक करायचा. व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम इट. मग याच्याने तुम्हाला काय लक्षात येईल ते बघायचं. तर बघा बाळांनो, जेव्हा पाण्यात फक्त प्युअर पाणी, प्युअर वॉटर आहे, त्यावेळेस त्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 डिग्री. परंतु त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सॉल्ट्स किंवा शुगर असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 येणार नाही, तो कमी येईल. तो कसा येईल? कमी येणार आहे. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा तो कमी येईल असं तुम्हाला लक्षात येईल. आता आपल्याला बघायचं आहे बघा, पुढचं जे बघायचं फ्रीजिंग. काय बघायचं आपल्याला? फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे काय? लिक्विडचं कशात होतं? गॅसमध्ये होतं कन्व्हर्जन. त्याला आपण फ्रीजिंग असं म्हणतो. द वॉटर kept in a freeze or on ice become cooler and cooler that its temperature fall. जेव्हा आपण पाण्याला फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कशात होणार आहे? आईसमध्ये. आणि तो खूप थंड होत जाईल. म्हणजे आपण काय म्हणतोय की त्याचं टेम्परेचर कमी होतं आहे. टेम्परेचर इट्स फॉल म्हणजे तापमान काय होतं आहे? कमी होतं आहे. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट फ्रीजिंग अँड फॉर्म आईस. एका विशिष्ट टेम्परेचरला जो वॉटर आहे तो अजून जास्त कूल होऊ शकत नाही. मग त्या टेम्परेचरला तो काय होतो? फ्रीज होतो. फ्रीज होतो म्हणजे आईसमध्ये त्याचं रूपांतर होतं. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन इज कॉल्ड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. मग ज्या तापमानाला वॉटरचं फ्रीज होतं म्हणजे आईसमध्ये रूपांतर होतं त्याला, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. काय म्हणतात त्या टेम्परेचरला? फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. The temperature of substance can be below 0 degree Celsius. The temperature of substance can fall below 0 degree Celsius. Example: the temperature of air in the freezer of refrigerator is around -18 degree Celsius. It is read as -18 degree Celsius. म्हणजे जे टेम्परेचर असतं सबस्टन्सचं ते 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी असू शकतं. एक्झाम्पल दिलं आपल्याला. एअरचं जे टेम्परेचर असतं फ्रीझरमध्ये, रेफ्रिजरेटरमधला जो फ्रीझर असतो तिथं एअरचं टेम्परेचर किती असतं? -18 डिग्री सेल्सिअस. ओके, एवढं कमी टेम्परेचरसुद्धा असू शकतं. व्हेन आईस गेट हीट. जेव्हा आपण आईसला उष्णता देतो इट स्टार्ट मेल्टिंग. आईस काय होईल? मग मेल्टिंग होतो. काय होतो? मेल्ट. म्हणजे सॉलिडचा लिक्विड होईल. और चेंजिंग इन टू लिक्विड स्टेट अगेन. आणि परत तो लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला ऑप्टेन होईल. आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आईस किती डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतो? 0 डिग्री सेल्सिअसला आईस हा मेल्ट होतो. इट मीन्स दॅट फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड सेम. याचा अर्थ आईसचा फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय आहे? दोघं एकच आहे. किती येतो? 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस. ईच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज ऑल्सो कंडेन्सेशन पॉईंट. प्रत्येक सबस्टन्सला स्वतःचा विशिष्ट असा बॉइलिंग पॉईंट आहे आणि तोच त्याचा काय असतो? कंडेन्सेशन पॉईंट असतो. ईच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट विच इज सेम ॲज इट्स फ्रीजिंग पॉईंट. प्रत्येक सबस्टन्सला स्वतःचा मेल्टिंग पॉईंट आहे आणि तोच त्याचा काय असतो? फ्रीजिंग पॉईंट असतो. At which substance boil while heating is same as the temperature at which it's condensed when it is a cool. ज्या टेम्परेचरला एखादा सबस्टन्स बॉईल होतो हीट केल्यानंतर त्याच टेम्परेचरला जर आपण त्याला कूल करू तर तो कंडेन्स होतो. तो काय होतो?
condense. Similarly, temperature at which substance freeze while cooling is same as temperature at which made when it is heated. त्याच प्रकारे विशिष्ट टेम्परेचरला एखादा सबस्टन्स कूल करत असताना जर फ्रीज होतोय तर त्याच टेम्परेचरला जर आपण त्याला हीट केलं तर तो काय होतो, मेल्ट होतो. काय होतो, तो मेल्ट होतो. आता आपल्याला युजेस बघायचे आहेत बघा. व्हेरियस युजेस ऑफ चेंज इन फिजिकल स्टेट. फिजिकल चेंज होत असताना कुठले यूज आपण त्याचे करू शकतो. पहिलं दिलं आहे बघा, कॅन्डल आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. जे कॅन्डल असतात ते कशापासून तयार करतात, पॅराफिन वॅक्सपासून. पॅराफिन वॅक्सपासून तयार केले जातात. पॅराफिन वॅक्सला मेल्ट करतात आणि काय तयार होतं, कॅन्डल तयार होतो. सेकंड जो यूज होतो बघा, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण ड्राय आईस म्हणतो, इज यूज टू मेक आईस्क्रीम अँड कीप इट फ्रोझन. जो सॉलिड कार्बन डायऑक्साईड असतो म्हणजे ड्राय आईस, त्याचा यूज जे आईस्क्रीम असतं त्याला फ्रोझन थंड ठेवण्यासाठी त्याचा यूज होतो. तिसरं जे आहे, लिक्विड नायट्रोजन यूज इन ॲनिमल हजबंड्री. लिक्विड नायट्रोजनचा यूज जो पशुपालन असतं त्याच्यात त्याचा उपयोग केलेला असतो. जो फोर्थ यूज आहे, सँड, त्यालाच आपण काय म्हणतो, सिलिका. म्हणजे सँड म्हणजे वाळू, सिलिका इज मेल्टेड टू मेक ग्लास. तिला जर आपण मेल्ट केलं तर तिचं रूपांतर कशात होतं, ग्लासमध्ये होतं. 5 नंबरचा जो यूज आहे, मेटल लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. सोने आणि चांदी याच्यासारखे जे धातू आहे त्यांना मेल्ट करून आपण त्याच्यापासून दागिने तयार करू शकतो. आणि 6 नंबरचं जे आयरन इज मेल्टेड टू मेक टूल्स. लोखंडाला मेल्ट करून त्याच्यापासून वेगवेगळे अवजारं आपण तयार करू शकतो.